युतीचा निर्णय निवडणुकीवेळी विजयी मेळावा फक्त मराठीपुरताच, राजकारणाशी संबंध नाही, राज ठाकरेंकडून स्पष्ट. निवडणूक जाहीर झाल्यावर युतीबाबत निर्णय घेऊ, उद्धव ठाकरेंचं मत. ठाकरे बंधू एकत्र येऊ नये म्हणून अनेकांचे प्रयत्न, उद्धव ठाकरेंचा आरोप. मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीच्या चर्चेदरम्यान आमदार मिलिंद नार्वेकरांचं सूचक भाष्य. दोन्ही भावांनी एकत्र चित्रपट बघायला हरकत नाही. येरे येरे पैसा 3 हा चित्रपट पाहिल्यानंतर नार्वेकरांची प्रतिक्रिया. बदनामीमुळे काही मंत्र्यांना घरी जावं लागेल. कुटुंबावर कारवाई करायला मला आवडणार नाही. तुमच्याकडे दाखवलेलं बोट माझ्याकडे असतं. गायकवाड आणि शिरसाट प्रकरणावरून शिंदेंची वॉर्निंग. मंत्री असताना असं वर्तन योग्य नाही. शिरसाटांच्या व्हायरल व्हिडिओनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी मंत्री संजय शिरसाटांना सुनावलं. शिंदेंनी कानपिचक्या दिला नाही, मात्र कुटुंब प्रमुख पक्षातील लोकांना कसं वागायचं हे सांगत असतात. आम्ही त्याची अंमलबजावणी करू. शिंदेंसोबतच्या बैठकीनंतर दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप नंबर 1चा पक्ष ठरला पाहिजे. बैठकीत फडणवीसांचा आमदारांना कानमंत्र, सूत्रांची माहिती. मवियापेक्षा इंडिया आघाडीची बैठक होणं सद्यस्थितीत महत्त्वाचं, उद्धव ठाकरेंचं मत. तर मित्रपक्षांच्या अधिकृत भूमिकेनंतर आघाडीत लढायचं की स्वबळावर याची रणनीती ठरणार, सूत्रांची माहिती. शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात 20 ऑगस्टला सुनावणी. अपात्रतेवरही सुप्रीम कोर्ट एकत्रित सुनावणी घेणार. याच वर्षी प्रकरण निकाली काढण्याचं कोर्टाचं म्हणणं. महायुतीच्या समन्वय समितीची आज पुन्हा बैठक. महामंडळाचं वाटप, शासकीय नियुक्त्या, समित्यांचं वाटप आणि इतर मुद्द्यांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. मी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही. जयंत पाटलांकडून चर्चांना पूर्णविराम. भाजप प्रवेशाबाबत कुणाकडूनही विचारणा नाही. आपण विनंतीही केली नाही, असंही केलं स्पष्ट. पवारांच्या राष्ट्रवादीची आज सर्वसाधारण सभा. सभेला पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते उपस्थित राहणार. बैठकीत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार. प्रवीण गायकवाडांना झालेल्या मारहाणी प्रकरणात आरोपींविरोधातील कलमांमध्ये वाढ. घातक शस्त्र किंवा वस्तूने गंभीर दुखापत केल्याचं कलम वाढवलं. रात्रीपासून कोकणात पावसाची धुवाधार बॅटिंग. संगमेश्वर तालुक्यातील मागजन बाजारपेठेत पुराचं पाणी. गड नदीच्या लगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा. रायगड जिल्ह्याला आज अतिमुसळधार पावसाचा इशारा. दक्षिण रायगडमधील म्हसळा तालुक्याला पावसाने झोडपलं. म्हसळातील डोरजी पूल पाण्याखाली. मंगेशकर रुग्णालयाला पुणे महापालिकेचा पुन्हा दणका. मिळकत कर थकवल्याप्रकरणी पालिका रुग्णालयाला नोटीस बजावणार. रुग्णालयाकडे 28 कोटींची थकबाकी. वैष्णवी हगवणी उड्डाणबळी प्रकरणात पोलिसांकडून 1676 पानांचं दोषारोपपत्र सादर. सासरा, सासू, नवरा, दीर, नणंदेसह एकूण 5 जणांचा दोषारोपपत्रात उल्लेख. महागाईने गाठला 6 वर्षातला निच्चांकी स्तर. अन्नधान्याच्या किमतीतील वाढ मंदावल्याने महागाई नरमली. जून महिन्यात किरकोळ महागाई दर 2.10%वर. शुभांशु शुक्ला अंतराळातून पृथ्वीच्या दिशेने रवाना. आज दुपारी 3 वाजता कॅलिफोर्नियातील समुद्रात उतरणार. अंतराळात शुभांशु शुक्लांकडून 17 दिवसात 60 पेक्षा अधिक वैज्ञानिक प्रयोग. नागपुरात नंदीग्राम एक्सप्रेसमध्ये धूर. घटना वेळीच लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. पिंपळखुटा स्टेशनजवळील घटना. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज उडवून देण्याची धमकी. ईमेलद्वारे धमकी देण्यात आल्याची माहिती. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला रविवारी धमकीचा ईमेल.